तर हाय गाईज, आज मला जायचं होतं मामाची मुलगी बघायला. काय विषय तुम्हाला सांगतो, त्यासाठी व्लॉग पूर्ण पहा. तर सकाळमध्ये जॉली बाहेर बसलेला होता. त्याला म्हटलं मला हँडशेक कर, मला आज बाहेर जायचंय. जॉली पण आपला हुशार आहे बरं, त्याला हँडशेक कर म्हटलं की लगेच करला. तर एवढं करून मला आणि मम्मीला आता निघायचं होतं. मम्मी म्हटली आज मला पण घे, मी पण चष्मा लावते. म्हटलं नको राहू दे, आज एक तर ऊन पण जास्त लागत होतं. असं करून आता आम्ही आलो होतो मामाची मुलगी बघायला. हे आहे माझ्या मामाची मुलगी, ही आता 2.5 महिन्याची झाली होती. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही कोणती मामाची मुलगी बघायला चालू कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आम्हाला एवढं करून आता जायचं होतं मंदिरात. तरी माझ्या पाठीमागचा आहे आमच्या गावातील निळकंठेश्वर मंदिर. आज सोमवार असल्यामुळे बऱ्यापैकी लोक दर्शन घ्यायला आलेले होते. आम्ही आलो तेव्हा तर आतमध्ये आरती चालू होती. आमच्या गावात 12 ज्योतिर्लिंगचे 12 शिवलिंग बसवलेले होते. त्यामध्ये कृष्णेश्वर, रामेश्वर, नागेश्वर, वैजनाथ, त्र्यंबकेश्वर, विश्वनाथ, सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर आणि केदारनाथ असे 12 ज्योतिर्लिंग इथं बसवलेले होते. तर असं की आमच्या गावातील निळकंठेश्वर महादेव मंदिरात दर्शन घ्यायला आलो, पण आतमध्ये धूपबत्तींचा पूर्ण धूर झालेला होता. अशाचे तर आणखीन देवांचं वेगळं रूप दिसत होतं. आज मंदिरात येऊन तर मन पूर्ण प्रसन्न झालं होतं. मम्मी बोलली तुला भारी व्हिडिओ बनवता येतो, तर आज माझा पण एक व्हिडिओ बनव. तर मी व्हिडिओ बनवला होता, जो मी उद्या अपलोड करेल. सो स्टे ट्यून.